2 डिसेंबर रोजी अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार पडली. सुरुवातीपासूनच राजकीय नाट्यमय घडामोडीमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. राज्य पातळीवर युती असणाऱ्या पक्षांनी अंबड नगर परिषदेत मात्र एकला चलो रे चालणारा नारा दिला, तर काहींनी मध्यंतरीच युती सोडत असल्याचं जाहीर केलं. निवडणूक पार पडली असली तरी निवडणुकीतील धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. त्यातच शिवसेना शहरप्रमुख भारत जाधव यांनी पार पडलेल्या निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केल्यामुळं थंडीतही गरमागरम राजकीय चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. दैनिक बदलता महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी निवडणुकीपूर्वी व नंतरच्या अनेक बाबींचा खुलासा केला. नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची चूक स्वतःची असताना व सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला असताना दुसऱ्यावर खापर फोडल्याचं त्यांनी नमूद केले. प्रदीर्घ राजकीय अनुभव असणाऱ्यांकडून अर्ज भरताना चूक होणं हे त्यांना हास्यास्पद ठरवले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या विरोधात कार्य केल्याचं सांगत आशांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन करत जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर पक्षातील वरिष्ठांनी कठोर कारवाई करत सामान्य कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी केलेल्या मागणीमुळे मात्र परत एकदा थंडीतही गरमागरम राजकीय चर्चा होत असल्याचं अंबड शहरात दिसून येत आहे. नमस्कार, जय हिंद जय भारत. मी आपला स्नेही मित्र मल्हार विनायकराव भालेकर. बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. अत्यंत रणधुमाळीमध्ये अंबड नगर परिषदचे मतदान पार पडले आणि उत्सुकता आहे ती निकालाची. 21 डिसेंबर रोजी अंबड नगर परिषदेचा निकाल पार पडेल आणि त्या खऱ्या अर्थाने अंबड शहराचे भवितव्य सर्वांसमोर येईल. पण तत्पूर्वी या नगर परिषदेमध्ये अभूतपूर्व अशी राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्यात. विविध पक्षाने आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यातच शिवसेना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार नगराध्यक्षासहित या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे राहिले होते आणि यासाठी पक्षाने प्रामाणिकपणे कार्य जे केलेले आहेत त्यापैकीच आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत भारतजी जाधव, जे शिवसेनेचे अंबड शहर प्रमुख आहेत. आणि आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जे एक शहर प्रमुख म्हणून, एक पक्षाचे एक महत्वाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी सर्व नगराध्यक्षचे उमेदवाराबरोबरच सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, त्यांच्याशी आपण आजच्या या वार्तालापामध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर, तुमचं बदलता महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत. नमस्कार. भारत जाधव, नगराध्यक्ष, शिंदेगड, शिवसेना, अंबड. आपलं स्वागत आहे साहेब. मी सर्वप्रथम आपणास असं विचारू इच्छितो की आता ज्या अंबड नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यामध्ये पक्ष आपली एक शिवसेना पक्ष हा एक काय विजन घेऊन किंवा ज्या अंबड शहरातील जे मूलभूत असुविधा आहेत किंवा ज्या भविष्यकालीन काही जे उपाययोजना आहेत याबाबत काय विजन घेऊन आपण जनतेपर्यंत या निवडणुकीच्या माध्यमातून गेला होता? आम्ही अंबड शहरामध्ये घाणीचे साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अशा अनेक समस्या आहेत. गोरगरीब लोकांना घरं नाही, घरसून नाही, अशा अनेक योजना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि अत्यंत तळमळीने आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे. आमच्यासोबत शिवसेनेचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्यांनी पण चांगल्या पद्धतीने या अंबड शहरामध्ये पक्षाच्या या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला होता आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने याच्यात आम्हाला यश मिळेल. नाही, नक्कीच. आणि मला परत आपणास असं विचारायचं होतं की निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर जे राज्य पातळीवर ज्या पक्षांची युती आहे ती स्थानिक पातळीवर युती झाल्याचे दिसून आले नाही. त्यातच शिवसेनेच्या उमेदवारी भरण्यावरून किंवा जे नगराध्यक्ष अर्ज भरण्याबाबत थोडीशी संभ्रम अवस्था झाली होती, त्यामुळे जनताही थोडीशी संभ्रमात होती. याबाबत आपण काही सांगू इच्छिता का? नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे. पक्षानं ठरवल्याप्रमाणे अगोदर आमची एक महत्वाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं बैठकीमध्ये की कोणाला उमेदवारी द्यायची. तेव्हा सन्माननीय भाऊसाहेबजी पवार साहेब त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यासाठी आग्रह पक्षाने धरला होता. सन्माननीय बाबासाहेब इंगळेंना पण पक्ष तिकीट देण्याच्या भूमिकेमध्ये होतं.
आणि मुस्तकीन पटेलला सुद्धा असे तिघे जण आम्ही बसलो, त्यांना घेऊन बसलो होतो. आदरणीय खोतकर साहेबांच्या सूचनेप्रमाणे, आदरणीय हिकमतदादा बुडाणे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तिघांना घेऊन बसलो होतो. परंतु त्या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेबजी पवालबुदे आणि आदरणीय बाबासाहेबजी इंगळे हे दोघंही म्हणले की आम्हाला उमेदवारी नको. त्याच्यानंतर आम्ही मुस्तकीन पटेलसाठी आम्ही हे म्हणजे प्रमुखाने आम्ही त्यांना तिकीट देण्यासाठी ठरलो. आणि नक्कीच ही जी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी थोडीशी संभ्रमाची अवस्था सुरुवातीला होती, पण नंतरच्या काळामध्ये सर्व वरिष्ठांनी लक्ष घातल्यावर तुमच्यासारख्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी याबाबत एक दिलाने कार्य केल्यामुळे ही जी संभ्रम अवस्था दूर झाली. परंतु यानंतर मला असं विचारायचं आहे की सर्व हे जे नगराध्यक्षासह सर्व जे उमेदवार उभे होते यांच्या विजयासाठी जे पदाधिकारी असो किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, विश्लेषणाचे कार्यकर्ते आहेत, माझी आजी पदाधिकारी यांनी म्हणावं तसं कार्य किंवा आपलं योगदान या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दिलं का, असा माझा प्रश्न असेल. आदरणीय भाऊसाहेबजी पवालबुदे आणि मी स्वतः शहरामध्ये प्रत्येक वार्डात मतदारापर्यंत आहोत. परंतु एक दोन कार्यकर्ते जे नाराज होते, एक कार्यकर्ता प्रमुख माझी पदाधिकारी, त्यांनी थोडंसं पक्षांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी टीका टिप्पणी पण केली, त्याच्यामुळे थोडं संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की थोडंसं आम्हाला कुठेतरी त्याची हानी पोहोचेल. परंतु अशा लोकांना पक्षाने माफ करायला नाही पाहिजे. माझी प्रमुख मागणी शहर प्रमुख ही राहील, शहर प्रमुख म्हणून, की अशा लोकांची आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय खोतकर साहेबांनी, आदरणीय हिकमतदादा बुडाण्यांनी या अशा माणसावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे. कारण आम्ही काम करत असताना निष्ठेनं काम करतो आणि कोणीतरी त्याला विरोध करतो, तर ही काही भूमिका बरोबर नाही. आणि तुम्हाला राहायचं नाही तर मग त्याच वेळेस तुम्ही जायला पाहिजे तो पक्षातून. मग तुम्ही थांबले कशाला? आणि तुम्ही थांबून जर पक्षाच्या विरोधात काम करणार असाल, बाईक देणार असाल, हे काही मनाला शोभणारी गोष्ट नाही. आणि जे स्वतःला 40 वर्ष समजतात की आम्ही पक्षाचे नेते होतो, कार्यकर्ते होतो, पण अशा लोकांना माहित नाही का डमी फॉर्म कोणता असतो किंवा ओरिजिनल बी फॉर्म कोणता असतो, हे जर माहीत नसेल तर मला वाटतं ते राजकारणामध्ये त्यांना ज्ञान नसावं असं मला वाटतं. आणि म्हणून त्या अशा माणसावर तात्काळ कारवाई करून पक्षाने त्यांची, मी तर असं म्हणेल की त्यांची हकलपट्टी सुद्धा करायला पाहिजे. तरच पक्ष कुठेतरी पुढे जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीला एक निष्ठेने हे लोक कामं करतील. हे अत्यंत खळबळजनक आणि अंबड शहराचं एक मोठ्या पक्षातील व त्याचबरोबर जो एक प्रकारे राजकारणातील एक मोठी वक्तव्य, एक जबाबदार पदाधिकारी आपण आहात. आणि नक्कीच आपण जे शिवसेनेच्या या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश मिळू शकत होतं, परंतु आपण जसं सांगितलंय की काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जे पक्षासाठी काम केलं नाहीये, त्यांच्या काही एक प्रकारे त्यांच्या चुकामुळे हो किंवा जनतेमध्ये संभ्रम अवस्थेचे निर्माण केल्यामुळं पक्षाला म्हणावं तसा फटका नक्की बसेल असं तुमचं म्हणणं आहे. याबाबत वरिष्ठांनी किंवा उपमुख्यमंत्री साहेब असो, जे आपले वरिष्ठ आमदार आहेत, ते ज्या सुरुवातीपासूनच ह्या निवडणुकीकडे स्वतः जातीने या ठिकाणी येत होते, यांनी कारवाई करावी अशी आपली प्रमुख मागणी असेल. हा, नक्कीच निश्चित त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, तरच काम करण्यामध्ये मजा आहे. नाही तर मग कोणीतरी वेळेवर काहीतरी पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल, त्याच्यामुळे पक्षाला फार मोठं नुकसान पोहोचलं असं मला वाटतं. आणि आम्हाला निष्ठावंताला काम करायला कुठेतरी त्रास होतो. आणि म्हणून अशा लोकांना जर पक्षातून ताबडतोब निलंबित केलं तर आणखीन पक्षाला मोठा चांगला कार्यकर्ते आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करतील असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि नक्कीच शिवसेनेसारख्या एक राज्याबरोबरच एक केंद्रातील एक महत्वाच्या युतीमधील घटक असणाऱ्या शिवसेना जो पक्ष आहे, त्यांच्या जबाबदार पदाधिकारी जे शहर प्रमुख आहे भारतजी जाधव यांनी आपल्याच पक्षातील काही माजी आजी किंवा जे माजी पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश असतानाही पक्षविरोधी कार्य केल्याचे त्यांचं थेट म्हणणं आहे. आणि याबाबतच वरिष्ठांनी याबाबत किंवा शिवसेना प्रमुख जे शिंदे साहेब आहेत यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अंबड शहरातील राजकारण यामुळे धुळून निघणार आहे. कॅमेरामॅन राहुल भालेकर सर, हे अनिल भालेकर, धन्यवाद.